आत्मा मालिक न्यूज, गुरुकुल शिक्षा ध्यान और समय के साथ। आत्मा मालिक न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या चरणी अनंत कोटी भावसुमने समर्पित। मित्र हो, बुधवार दिनांक 29 जुलै 2020 रोजी इयत्ता 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आपल्या सर्वांना, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांना उत्सुकता असेल आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचा इयत्ता 10वीचा निकाल काय आहे। आत्मा मालिक शैक्षणिक संकुल म्हणजे काय, तर महाराष्ट्रभरामध्ये पसरलेल्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या ज्या शाखा आहेत त्यांचा एकत्रितपणे निकाल आत्मा मालिक न्यूज चॅनलवर जाहीर होत आहे। बघूया याविषयी एक सविस्तर रिपोर्ट। संकुलाच्या एकूण शाखांपैकी 7 शाखांमधील 758 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते। त्या 7 शाखा कोणत्या ते समजून घेऊया। कोकमठाणच्या 3 शाखा, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, सीबीएसई माध्यम, पुरणगाव, वाडा, नेरले आणि शहापूर। परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या शुभ आशीर्वादाने व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मेहनतीने सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। 758 पैकी 758 विद्यार्थी 100% निकाल आहे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचा। विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहेत व हे यश सद्गुरूंच्या चरणी लीनतेने श्रद्धेने अर्पण करत आहेत ध्यानपीठाचे अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब व सरचिटणीस हनुमंतरावजी भोंगळे। तुमच्या माझ्या हृदयामध्ये विराजमान असणारी चैतन्य शक्ती सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी अनंत कोटी भावसुमने अर्पण। सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने आत्मा मालिक नमस्कार। कालच इयत्ता 10वीचा स्टेट बोर्डाचा निकाल जाहीर झाला। यापूर्वी काही दिवसांपूर्वी सीबीएसईच्या 10वीचाही निकाल जाहीर झालेला आहे आणि आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचं एकत्रित निकाल जाहीर करण्यासाठी किंवा एकत्रित या निकालामध्ये जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्यासाठी मी नंदकुमार सूर्यवंशी अध्यक्ष आत्मा मालिक ध्यानपीठ, त्याचबरोबर आमचे सरचिटणीस आदरणीय हनुमंतराव भोंगळे साहेब आपल्या सर्वांच्या समोर आहोत। जो काही इयत्ता 10वीच्या बोर्डाचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये जे अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे ते सर्व यश हे विद्यार्थ्यांच्यावर सद्गुरूंचे जे कृपा आशीर्वाद आहेत त्या कृपा आशीर्वादाच्या माध्यमातूनच मिळालेले आहेत आणि निश्चितच हे यश आम्ही सर्व विश्वस्त, प्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी हे सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन हे यश त्यांच्या चरणावर आम्ही समर्पित करीत आहोत। आणि हा 100% लागलेला जो निकाल आहे या निकालामध्ये निश्चितच त्या ठिकाणचे प्राचार्य, त्या ठिकाणची आमची स्थानिक शाखेची व्यवस्थापन समिती आणि शिक्षक, इयत्ता 10वीला शिकवणारे जे शिक्षक आहेत, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात सांभाळणारे वसतिगृह शिक्षक आणि त्यांचे डिपार्टमेंटचे जे समन्वयक आहेत ते सर्वजण आणि विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी या सर्वांचाच या यशामध्ये सहभाग असल्यामुळं आत्मा मालिक ध्यानपीठ आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीने या सर्वांचं मी मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीला शुभेच्छा पण देतो। कारण हे विद्यार्थी आता एका महत्त्वाच्या टप्प्यामध्ये जाणार आहे। ते इयत्ता 11वी कोणी सायन्स घेईल, आर्ट्स घेईल, कॉमर्स घेईल, परंतु आत्ता खऱ्या त्यांच्या प्रोफेशनल जीवनाची सुरुवात किंवा करिअर निवडण्याच्या जीवनाची सुरुवात इयत्ता 11वीपासून होणार आहे। त्यामुळे या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या आमच्या सर्व संकुलाचा निकाल कसा आहे तो मी या ठिकाणी थोडक्या आपल्यासमोर ठेवत आहे। आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या शाळा ह्या अव्वल दर्जाच्या का आहेत आणि गुणवत्तापूर्ण का आहेत ह्या ॲव्हरेज निकालावरनं कळून येतं। कोकमठाणची आमची माध्यमिक आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक ही जी शाळा आहे हिचा ॲव्हरेज निकाल बघितला तर तो 85.59% म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी 85% गुण मिळालेले आहेत। एवढा जबरदस्त हा निकाल आहे। त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची जी शाळा आहे आमची कोकमठाणची,
त्यांना 72% म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 72% गुण मिळालेले आहेत जवळजवळ. त्याचबरोबर आमची कोकमठाणची CBSEची शाळा आहे, त्याही शाळेसाठी 72% रिझल्ट आहे. माफ करा, इंग्रजी माध्यमाची शाळा जी आहे ती 78%, म्हणजे जवळजवळ 80%च्या आसपास ॲव्हरेज निकाल आहे. CBSEची शाळा आहे तिची 72% निकाल आहे, म्हणजे ॲव्हरेज मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. पुरणगावची जी शाळा आहे, म्हणजे नव्यानेच गेल्या 4-5 वर्षापासून या शाळेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजतं आहे आणि अत्यंत सुंदर शाळा म्हणून नावाजली जाते नाशिक जिल्ह्यातली. त्या शाळेला 81% ॲव्हरेज मार्क्स मिळालेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला. वाड्याची आमची जी शाळा आहे त्या शाळेला 63% ॲव्हरेज गुण आहेत. नेरल्याची जी शाळा आहे ती 79.81%, म्हणजे सांगली जिल्ह्यातली अत्यंत जुनी आमची जी शाळा आहे इंग्रजी माध्यमाची नेरला येथील, त्या शाळेनेही उच्चांक केलेला आहे यावर्षी. 79.81% मार्क मिळालेले आहेत. त्याचबरोबर शहापूर नव्यानेच यावर्षी पहिल्यांदाच ही शाळा 10वीच्या बोर्डाला विद्यार्थी बसवत आहे आणि या शाळेचा 100% निकाल लागला आणि ॲव्हरेज मार्क्स हे 60% या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आणि संपूर्ण शैक्षणिक संकुलाचा जर विचार केला या सगळ्या शाळांचा, तर प्रत्येक विद्यार्थ्याला या संकुलातल्या 74% ॲव्हरेज मार्क मिळालेले आहेत. म्हणजेच गुणवत्तेमध्ये ही शाळा कुठं आहे याच्यावरून सर्व पालकांना समजून जाईल आणि सर्व या गोष्टीचा अभ्यास जाणकार असणाऱ्या सर्व क्षेत्रातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या जाणकारांना कळेल की शाळेची गुणवत्ता कोणत्या स्तराची आहे. त्याचबरोबर 90%पेक्षा यावर्षी आम्ही प्रत्येक शाळेला टार्गेट दिलेलं होतं, किमान 5 विद्यार्थी तरी प्रत्येक शाळेचे हे 90%पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले पाहिजे असे विद्यार्थ्यांच्यावर काम करा किंवा कष्ट करा. तर सांगायला आनंद वाटतो की 558 विद्यार्थ्यांपैकी 126 विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आमचे 90%च्या वरती आलेले आहेत. म्हणजे मराठी माध्यमाची कोकमठाणची जी शाळा आहे त्याच्या 333 विद्यार्थ्यांपैकी 117 विद्यार्थी 90%च्या पुढे आहेत. इंग्रजी माध्यमाची कोकमठाणची शाळा 198 पैकी 15 विद्यार्थी 90%च्या पुढे आहेत. CBSEची 45 विद्यार्थी आमचे प्रविष्ट झालेले होते 10वीला, त्यापैकी 5 विद्यार्थी 90%च्या पुढे आहेत. पुरणगावची आमची जी शाळा आहे त्याचे 37 विद्यार्थी यावर्षी प्रथमच प्रविष्ट झालेले होते, त्यापैकी 4 विद्यार्थी 90%च्या पुढे आहेत. आणि नेरल्याची जी आमची शाळा आहे त्या शाळेचे 33 पैकी 5 विद्यार्थी 90%च्या पुढे आहेत आणि शहापूरचा 1 विद्यार्थी 90%च्या पुढे आहे. अशा पद्धतीने 126 विद्यार्थी आमचे 90%पेक्षा जास्त गुण घेऊन पुढे आहेत. त्याचबरोबर 70 ते 90%च्या मध्ये जे गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 457 विद्यार्थी जवळजवळ 70 ते 90% पर्यंत गुण मिळवणारे आहेत. म्हणजे 65% विद्यार्थ्यांनी एकूण संख्येच्या हे 70 ते 90%च्या दरम्यान, म्हणजे ॲव्हरेज निकालच आमचा 74% आहे. म्हणून जवळजवळ सगळे विद्यार्थ्यांची संख्या या कॅटेगरीत मोडते आणि शाळेची गुणवत्ता याच्यावरून सिद्ध होते. तर साधारणपणे आमचा जो गुरुकुलाचा निकाल आहे त्या निकालामध्ये प्रथम क्रमांकाचा जो विद्यार्थी आलेला आहे तो 97% मार्क मिळवून प्रथम आहे. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी जो आहे तो 96% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. आणि CBSE माध्यमातून 97% गुण मिळवून विद्यार्थी प्रथम क्रमांकावर आलेला आहे. आणि 90%च्या वरतीच 126 विद्यार्थी असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यात द्वितीय आणि तृतीय क्रमांक हे 95, 94, 96% गुण मिळवणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. तर प्रत्येकाची टक्केवारी इथं वाचणं शक्य नाही आहे, परंतु एवढा मोठा जो रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे, निश्चितच सद्गुरूंचे कृपा आशीर्वाद
प्रत्येक विद्यार्थ्यावर, प्रत्येक शिक्षकांच्यावर आणि कष्ट करणाऱ्या प्रत्येक या ठिकाणच्या व्यक्तीवर असल्यामुळं हा एक छान रिझल्ट, सगळ्यांना आनंद देणारा, सुखावह असणारा, पालकांचा अभिमान वाढवणारा, पालकांना एक आनंद देणारा रिझल्ट आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचा लागलेला आहे. आत्मा मालिक कोकमठाण, पुरणगाव, नेरले, वाडा या ठिकाणच्या शाळांचा निकाल घोषित करताय. त्या संबंधित शाळांचे सन्माननीय प्राचार्य, काय आहे आपल्या इयत्ता 10वीचा आत्मा निकाल? मालिक, नुकताच इयत्ता 10वीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि मला खूप आनंद होतो हे सांगण्यासाठी की आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल, त्याचबरोबर या क्रीडा संकुलाच्या असणाऱ्या सर्व शाखा यांचे सर्व विभागांचे रिझल्ट 100% लागलेले आहेत आणि या सर्व विभागांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक या सर्वांचं मी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीने तसंच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण. आत्मा मालिक, परमपूज्य समर्थ सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भावसुमने अर्पण. आत्मा मालिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुकुलानं आपल्या यशाची परंपरा कायम सुरू ठेवलेली आहे. 333 विद्यार्थी या परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेत आणि 333 विद्यार्थी पास होऊन सलग 12व्या वर्षी गुरुकुलाचा निकाल हा 100% इतका लागलेला आहे. 333 पैकी 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 117. एवढ्या विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण घेतलेले आहेत. गणितासारख्या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण घेणारे विद्यार्थी गुरुकुलामध्ये आहेत. आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एकूण विद्यार्थी संख्येच्या 13% विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण घेतलेत, तर जवळपास 94.89% विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. या निकालाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या निकालामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 117 विद्यार्थी, 80 ते 89% एवढे गुण घेणारे 159 विद्यार्थी, 70 ते 79% गुण घेणारे 51 विद्यार्थी, 60 ते 69% गुण घेणारे 5 विद्यार्थी आणि 50 ते 59% एवढे गुण घेणाऱ्या 1 विद्यार्थी, अशा पद्धतीनं 333 विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले असून गुरुकुलानं जो ॲव्हरेज रिझल्ट्स आहे तो 86.50% एवढा प्राप्त केलेला आहे आणि आजपर्यंतचा हा सर्वोच्च सरासरी निकाल या शैक्षणिक वर्षामध्ये प्राप्त झालेला आहे. वळूयात गुरुकुलाच्या इतिहासामध्ये आपली नावं सुवर्णाक्षरांनी नोंदवणारे गुरुकुलाचे चमकते तारे. प्रथम क्रमांकावरती आहे चिरंजीव भवर ओम मुकुंद. 97% गुण मिळवून हा विद्यार्थी आत्मा मालिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या बरोबरच आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या सर्व शाळांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. द्वितीय क्रमांकावरती आहेत कुमारी गवळी श्रुती युवराज. 96.80% गुण या विद्यार्थिनीनं प्राप्त केलेले आहेत आणि त्याचबरोबर नेहरकर किरण कुमार हाही विद्यार्थी द्वितीय क्रमांकावरती असून त्यानेही 96.80% गुण प्राप्त करून हे दोनही विद्यार्थी शैक्षणिक संकुलामध्ये सुद्धा द्वितीय स्थानावरती आहे. तृतीय स्थानावरती आमचा मानाचा तुरा ठरलेला आहे चिरंजीव पवार भारत संजय. 96.20% एवढे गुण घेऊन हा विद्यार्थी आत्मा मालिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या बरोबरच आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये तृतीय स्थानावरती विराजित झालेला आहे. याशिवाय अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांनी अत्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी या परीक्षेमध्ये बजावलेली आहे. समर्थ सद्गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादासह आमच्या सर्व अध्यापक बंधू आणि भगिनींकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल, कोकमठाण. Atma Malik, with pious and holy blessings of His Holiness Sadguru Atma Malik Mauli, the school result is 100%.
and the average percentage of the school is 78.27. If we go into the analysis of grade wise summary of the result, out of 198 students, 144 students have registered their place in the distinction grade, whereas 52 students, they are in the first class and 2 students, they are in the second class. Out of this 198, near about 13 students, they have secured more than 90%. Let us move to the toppers of the school. The first place in the school has been acquired by Dethe Aditi Ravindra by scoring 96%. At the second place, we have Akshata Malve with 95.40%, and at the third place, we have Saidip Dinkar Raut with 93.40%. The other students who have scored more than 90%, they are Tarode Sagar with 92.60%, Ekhande Satyajit with 92%, Jadhav Gunjan with 92%, Dhole Shreya with 92%, Bargal Rohit with 91%, Morse Abhay with 90.80%, Pawar Sushil with 90.60%, Kaude Shruti with 90.60%, Jadhav Prajakta with 90.60%, and Deshmukh Shraddha with 90%. If we go to the highest marks secured by the students in subjects, in English, the highest mark is of 86. Marathi, we have the highest of 92. For Hindi and Sanskrit, the highest mark is 96. For mathematics, 98. Sciences, 97. And social sciences with 96. The all-time high result of this year, it is only because of the day one planning emphasized for the students. Right from the beginning, the encouragement and the motivation to innovations. The students who have come out with flying colors, and we also wish them all the best for their future. Thank you, and Atma Malik. आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण. Atma Malik, Namaste. My dear parents, with the blessings of Sadhguru Atma Malik Mauli, the saints, the Honorable President Nandakumar Suryavanshi Sahib, the entire trust, all the principals, teachers, and my dear all you there, I am really very much happy and delighted to let you know that our students have brought the tremendous glory by shining in AISSCE board examination, and 5 students are there in above 90 score percentage. We have maintained the consecutive 5th year of 100% result. I am really proud of Mangalesh Nimbalkar, who has scored 97%. I am proud of Yash More as well, who have scored 94.4%. Then Malhar Gaudi, who has scored 94%. Then Khushi Verma 93%, and Suyesh Gaudi, who has scored 90.4% in this examination. I am also proud of all the students who have brought the glory there and made us proud there. I wish a grand success to all the students in their future endeavors. Thank you. Atma Malik. आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल पुरणगाव. आत्मा मालिक निर्गुण निराकार परंतु सगुण साकार होऊन आपल्या सर्वांना आनंद देणारी माझी सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी 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 भावसुमने अर्पण. मी विश्वात्मक जंगले महाराज आश्रम ट्रस्ट सरचिटणीस श्री हनुमंतराव भोंगळे, मी सर्व
गुरुकुलांचे या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आपल्यासमोर 2 शब्द बोलत आहे. विशेष म्हणजे कोकणठाण, नेरले, शहापूर, वाडा, पुरणगाव या सर्वच ठिकाणचे निकाल 100% लागलेले आहेत. या कोकणठाण आश्रमाचे प्रमुख व विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष मान्य श्री नंदकुमार सूर्यवंशी यांचे मी या ठिकाणी अभिनंदन तर करतोच, पण विशेष म्हणजे या सर्व शाखांना त्यांचे अनमोल असे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभते, त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा मी या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. नेरले शाखेचे विष्णुपंत पवार, शहापूर शाखेचे श्री उमेद जाधव आणि वाडा शाखेचे मान्य विलास आकरे पाटील व तुषार पाटील यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण त्या सर्व शाळांचा निकाल हा 100% आलेला आहे. पुरणगाव ही एक ग्रामीण भागात चालणारं संकुल आहे आणि या संकुलामध्ये आजूबाजूच्या खेड्यातून मुलं येत असतात. या मुलांना आता हे 3रं वर्ष आहे की 10वीचा निकाल हा त्यांनी सतत 100% तिथून पार पाडलेला आहे आणि केवळ 100%च नव्हे तर 90%च्या वर या ठिकाणी 5 मुलं आणि 80 ते 90 यामध्ये 18 मुलं आणि केवळ 37 मुलं या गुरुकुलामध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये बसलेले होते. सर्व उत्तीर्ण झालेले आहेत. सद्गुरूंचे अतिशय प्रेम असलेलं हे पुरणगावचं तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि या पुरणगाव तीर्थक्षेत्रावर मुलांना सद्गुरूंचे मिळणारे आशीर्वाद, त्यातूनच मुले ही पुढील वर्षी 11वी 12वी पास करून आणि एक चांगले नागरिक 12वीच्या नंतर समाजापुढे उभे राहतील अशी मी अपेक्षा करतो. पुन्हा गुरुकुलातील सर्व प्रमुखांचे म्हणजे जे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत, कोकणठाणचे नंदकुमार सूर्यवंशी, नेरल्याचे विष्णुपंत पवार, शहापूरचे श्री उमेद जाधव, वाड्याचे श्री विलास आकरे पाटील व तुषार पाटील या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सद्गुरू चरणी अर्पण करतो. आत्मा मालिक. Our Atma Malik English Medium Gurukul and Junior College Purangao again has touched the height of success in the form of 100% result in SSC board examination held in March 2020. Even Purangao Gurukul has created and continued the glorious history of 100% result. In the academic year 2019-20, total 37 students have appeared for the SSC board examination. Out of that, 30 students have passed with a distinction and 7 students have passed with first class. There are 4 students are above 90%. And now I'm very pleased to announce the name of first 5 toppers of our Purangao Gurukul. First rank secured by Master Yashraj Sarjerao Ghumre with 92.40% marks. Second rank secured by Ms. Snehal Sukhdev Madwai with 91.80% marks. Third rank secured by Ms. Sakshi Somnath Chaudhary with 91.40% marks. Fourth rank secured by Ms. Shrutika Shukleshwar Kadam with 90.20% marks. And fifth rank goes to Ms. Sakshi Bhavrao Kapdi with 90% marks. So on the behalf of Atma Malik English Medium Gurukul and Junior College Purangao, we congratulate to all dear students, their parents and their hardworking teachers for this tremendous victory with a grand success. Wish you all the best to all the students for your further education. Thank you, Atma Malik. आत्मा मालिक मराठी माध्यम गुरुकुल वाडा. इयत्ता 10वीचा निकाल काल जाहीर झालेला आहे. आपल्या गुरुकुलाचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 100% लागलेला असून 51 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी 51 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये 8 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त झालेलं आहे. 17 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 25 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर 1 विद्यार्थी 5 श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. प्रथम क्रमांक मिळालेला विद्यार्थी सिंह कृष्णा अमरेंद्र यास 500 पैकी 428 गुण
मिळाले असून 85.60% गुण प्राप्त झालेले आहेत. द्वितीय क्रमांक कुमारी भट गीता राजेंद्र कुमार या विद्यार्थिनीस 500 पैकी 427 गुण प्राप्त झाले असून 85.40% गुण मिळाले आहेत. तृतीय क्रमांक पाटील तनया विनायक या विद्यार्थिनीस 500 पैकी 423 गुण मिळालेले असून 84.60% गुण प्राप्त झालेले आहेत. चतुर्थ क्रमांक आकरे जिग्नेश रत्नाकर या विद्यार्थ्यास 500 पैकी 420 गुण प्राप्त झाले असून 84.20% गुण मिळालेले आहेत. तर पाचव्या क्रमांकावरती कुमारी जाधव पूर्वा नरेश या विद्यार्थिनीस 500 पैकी 404 गुण प्राप्त झाले असून 80.80% गुण प्राप्त झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे संस्था पदाधिकारी आणि सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले परमपूज्य ओम गुरुदेव माऊली यांचे कृपाशीर्वाद आहे. आत्मा मालिक इंग्रजी माध्यम गुरुकुल नेरली. आपणास सांगण्यास आनंद होतो की आपल्या संस्थेच्या 15व्या बॅचचा निकाल 100% लागलेला आहे. यामध्ये फर्स्ट रँक राहुल महादेव इंगवले 94.40, सेकंड रँक ओमकार संजय येवले 93, थर्ड रँक प्रगती शंकर माने 91.30, फोर्थ रँक राहुल राजेश माने 90.20, फिफ्थ रँक ओम शंकर यादव 90 गुण प्राप्त करून शाळेचे नाव कमवले आहे. गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. आत्मा मालिक इंटरनॅशनल गुरुकुल शहापूर. Atma Malik, first of all, heartiest congratulations on passing CBSE's grade 10th exam with huge success. We are extremely impressed and proud with your result. All my best wishes for your brighter future. I would like to mention that behind this achievement, there is definitely hard work and consistency of our students and blessings of His Holiness Atma Malik Mauli and Honorable Executive President Umeshji Jadhav Sir, known as backbone of Atma Malik Educational and Sports Complex Shahapur. Even I would like to congratulate highly efficient teachers, house teachers and parents for their contribution in this glorious result. Here are our rankers. First one is Master Darshan Chaudhary, who secured 90%. Second one is Master Anand Gaud, who secured 88%. And third and fourth rank goes to Master Rahul Wagh and Uttam Bansal. Both of them, they secured 83.40%. Heartiest congratulations once again. Atma Malik Educational and Sports Complex, Shahapur. What is this? Serene ambience, spiritual atmosphere, state-of-the-art IT labs, language labs, yoga and meditation. Apart from this, we are in Atma Malik Educational and Sports Complex, which includes indoor and outdoor cricket ground, archery, football, basketball, skating facilities. Thank you, Atma Malik. तर मित्र हो, भेटू पुन्हा नवीन बातमीसह. लक्षात राहू द्या, परमपूज्य आत्मा मालिक माऊलींचा शुभ संदेश. ध्यान करो ध्यानी बनो, सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी आवडल्यास लाईक करा व शेअर देखील करा. आत्मा मालिक धन्यवाद.